सो वेलकम टू द ब्लॉग गाईज. आज मी परत चाललो आहे अलिबागला फिरायला आणि थोडं कामसुद्धा आहे म्हणून चाललो आहे. आणि आज मी काय अद्वैत वगैरे सोबत नाही चाललो, आज चाललो आहे मी अथर्वसोबत. सो आता आम्ही जोगेश्वरीवरनं निघालो आहे. जोगेश्वरीवरनं पवई मार्गे आम्ही अलिबागला जाणार आहोत. सो भेटूया परत. तुम्ही तोपर्यंत रस्त्याचे मजे घ्या. मिळते है गाईज. मी एवढ्या खुशीने निघालो आहे बरोबर. आता आम्ही पवईच्या लेकसमोर पोहोचलो आहे. पण सगळ्यात बेकार लागलेली ना एक कीड आहे ना, ती काय आहे माहिती तुम्हाला? ट्रॅफिक. आईच्या गावात निघाल्यापासून ना ट्रॅफिक एवढा बेकार लागला. आम्ही कोरेगाव आपल्या जोगेश्वरीमधून आरामात आलो आणि जे पवईला येऊन अडकलो आहे ना, आम्ही नाही बोलला तरी आता आम्हाला खूप वेळ झाला आहे. आम्ही अजूनही पवईमध्ये आहोत. तुम्हाला ट्रॅफिक बघायचं आहे. हा बघा काय करू मी काय करू. गोव्याला जाताना पण ट्रॅफिक, अलिबागला जातं तिकडे पण ट्रॅफिक. पण तुम्ही व्ह्यू सुंदर आहे बाजूला, काय वाटत नाही. ते बघा काय सुंदर वाटतं बाजूला, एकदम खतरनाक. पण गरम होत आहे. हां गरम होतं कारण काय आम्ही विंडशीटच आणि घातलेलं आहे. फॉरेस्ट सेफ्टी साईड. मी माझा फोन ह्या साईडला घेतो कारण टेम्पोवाला आहे. काय माहिती मध्येच टाकला गाडी, तिच्या आईला माझा फोन पाडायचा खाली. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, बाजूचा सुंदर व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवायला गेलो आणि तेवढ्यामध्ये पत्रे आले. सॉरी माय मिस्टेक. माय एल्पॉलॉजीज टू यू गाईज. सड़कें बिगा रही थी तेरी मेरी बातों से, पैरों की वो सारा जैसे धूम हो रातों की. बूंदे गिरी शीशे पे, हम हंसे बिना वजह. कहाँ जाना है पता नहीं, बस चला है दिल जहाँ. हर मोड़ पे कुछ नया लगे. सो गाईज आता आम्ही नवी मुंबई पाम बीच साईडला पोहोचलो आहे. हर मोड़ पे कुछ नया लगे. हर पल में एक गीत बजेगा. दिल की सुन के निकल पड़े हैं, रास्ते ही अपना राह बनेगा. अरे आमच्याकडे गेट आहे पण आम्ही चुकली नाही आहोत. चले कहीं ओ, ओ, ओ जहाँ हो बारिश जहाँ हो रात. चले कहीं ओ, ओ, ओ जहाँ मिले खुद से एक नया भाग. ओ, ओ, ओ दिल की ग्रेविटी हो. लेट्स जस्ट फ्लो, रास्तों से मेलोडी हो. चले चले कहीं कहीं उसे रखो रखो. चले चले काफी हाथ में ख्वाबों की फ्लाइट. प्लेलिस्ट बजती सुबह या नाइट. विंडो से दुनिया थोड़ी सी स्लो, रेन में भी चमक ग्लो. कभी पहाड़ कभी समंदर, सेल्फीज में मिले हर एक मंजर. गलियों में रातें जगे, बिन मैप के प्लान्स बनेंगे हम कहानियां. तो गाईज तुम्ही बघू शकता काय सुंदर रस्ता आहे. आम्ही एवढे आलो आहे पण काहीच वाटलं नाही ना. कुठल्या रस्त्याला खड्डा बिड्डा भेटला आहे आम्हाला. इट वॉज टू फॅन्टॅस्टिक वे टू कम ओव्हर हिअर. तुम्हाला जर यायचं असेल तर हा रस्ता मी तुम्हाला सांगेन, ह्या रस्त्याने या. कारण का अजिबात कुठेच आम्हाला काही रस्त्याला खड्डे वगैरे मिळाले नाही आहेत अजूनपर्यंत. आणि हा रस्ता असाच आहे अलिबागपर्यंत आहे. सो आय विल हायली रेकमेंड टू कम बाय दिस वे. आणि बेस्ट सीन आहे की हा रस्ता चांगला तर चांगला आहे, प्लस ह्याच्यासोबत नेचर व्ह्यू पण खूप चांगला आहे. तुम्ही मग बघायच्या मागे बघा तेव्हा. अजून काय पाहिजे माणसाला? नेचर व्ह्यू. आपण येतो, आपण आपली डिप्रेशन एन्झायटीज वगैरे घालवायला, फ्रस्ट्रेशन वगैरे घालवायला आपण असं फिरतो. हा रस्त्याने तुम्ही आला तर फुल रहे हैं, छोटी बातों में जी रहे हैं. तेरे साथ है तो सब कुछ नया. चलिए पल न छोड़े जरा. चले कहीं ओ, ओ, ओ जहाँ दिल बोले ये है कहानी. चले कहीं ओ, ओ, ओ. मी खूप लक्की माणूस आहे कारण का आम्ही अद्वैत वगैरे जात होतो तेव्हा पण किती जणांनी ठुकरावलं होतं यानं. एन मोमेंटला प्लॅन कॅन्सल केलेले. आज पण मी एकटाच आलो आहे. पण माझं नशीब एवढं चांगलं की मला दोन्ही टायमाला एवढे चांगले व्ह्यूज मिळाले ना बघायला. हाय 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 चुम्मेश्वरी भाई, चुम्मेश्वरी. खूप सुंदर व्ह्यू. सो
आता आम्हाला नाही बोललं तरी अजून अर्धा तास 1 तास घरी जायला पोहोचायचा टाईम आहे ना अजून. हा अजून आम्हाला अर्धा तास आहे घरी पोहोचायला. तोपर्यंत मी तरी सध्या खूप आस्वाद घेतोय नेचरचा. मी काही शॉट्स घेतले नाही आहेत कारण का मी बघण्यामध्ये एवढा हरवलो होतो की मी ते शूट करणंच विसरलो. हा तर हे पण मी विसरलो होतो शूट करायला. मला हा बोलला की अरे शूट कर ब्लॉग करतो शूट कर. मी आता शूट करतो. हे बघा पाणी बघा. हर गली हो एक नई कहानी तो पीछे देखी न सोचे कुछ दृश्य सो जिंदगी बन जाए एक म्यूजिक टच तेरे साथ हूँ हर मोड़ मेरा घर. आता आम्ही थांबू खाण्यासाठी. तिकडे मी तुम्हाला परत भेटतो एकदम चांगल्या आवाजामध्ये कारण का मला माहिती आहे इकडे आवाज खूप कमी येत असेल माझा बोलताना कारण का वाऱ्याचा आवाज खूप आहे. सो वी विल मीट ॲट द खाने का पॉईंट मिळते है. अच्छा सो गाईज आता आम्ही चाललो त्या रस्त्याला 3 विरा असं धरण आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. 2 मिनटंच द्या मला. 2 मिनटं पण नाही. 1 2 3. गाई भावाने गाडी थांबवली दाखवण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतोच आता मी. खूप सुंदर आहे ते बघा. ए भाई ते बघ तिकडे हा वो देखो ते बघा ते धरण आहे. खूप सुंदर आहे दिसायला. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण खूप रिस्की आहे जागा ती. सो तुम्हाला मी आता बाहेरूनच दाखवते आणि आम्ही पण स्वतः काय आतमध्ये जाणार नाही आहे तिकडे कारण का ते खूप रिस्की आहे असं मला अथर्व बोललं आहे. किती माणसं मेले तिथे अजूनपर्यंत? नाही पडणार डायरेक्ट वरून खाली पाय घसरून. ओके मिळते अभि आणि डायरेक्ट आता अथर्वच्या गावी थांबवा. सो गाईज अशा प्रकारे मी तुम्हाला सांगायला विसरलो की आम्ही अथर्वच्या गावी पोचलो आहे. हा बघा त्याला काय वाद भरला माहिती नाही. मध्ये वाकडी येते त्याला. आता आम्ही चाललो आहे कुठेतरी घेऊन चाललो आहे तो मला चांगल्या स्पॉटवर जायचं. तसं तर सिनेरी चांगलं आहे. आम्ही थांबलो आहे इकडे. लाडू चेपशिले काय रे हातातले लाडू दाखव. लाडू आहे. सो गाईस आम्ही आलो आहे आता. कुठे आलो आपण? दत्त मंदिर कुरुळ. दत्ताचा डोंगर अशा या स्पॉटवरती. लोकेशन एवढं सुंदर आहे. आय थिंक सो तुम्ही बघितलं असेल माझ्या मागे दिसत असेल तर. मी अजून दाखवतो तुम्हाला लोकेशन. फुल फंटास्टिक लोकेशन आहे. फुल फंटास्टिक. तर मी आता नेचरचा व्ह्यू घ्या. सी दिस. बघितलं किती सुंदर वातावरण आहे. एकदम खतरनाक. ये कहानी चले कहीं जहाँ हर गली हो एक नई कहानी तो पीछे देखी न सोचे कुछ दृश्य सो जिंदगी बन जाए एक म्यूजिक टच तेरे साथ हूँ हर मोड़ मेरा घर लगता है. चले कहीं चले कहीं. हॅलो गाईस गुड मॉर्निंग. आम्ही काल स्टे केलं. पाऊस होता खूप. तर मी जिकडे थांबलो आहे ना त्याच्या बाजूला एक बीच आहे अक्षी बीच. कोणच नाही आहे बीचवरती कारण का आम्ही दोघं चालू आहे आतापर्यंत. इथे दोघंच आहोत आम्ही. आता मी तो तिकडे आहे मी इकडे. आता व्हिडिओ कॉलवरती म्हणजे व्हिडिओ कॉल होतं. तो व्हिडिओ कॉलवर आहे. मी ब्लॉग शूट करतो आहे. बीच खूप सुंदर आहे. फक्त एवढंच आहे की घाण करून ठेवलं आहे. त्या आयला टुरिस्ट येतात आणि सगळं घाण करून जातात. यू कॅन सी द व्ह्यू बीच. आता बघू चाय प्यायला जाऊ. आम्ही कुठल्या रूमवरनं डायरेक्ट इकडे आलो. एंट्रन्स चांगली आहे. संस्कृती कर. हॅलो गाईज
हाय काय आम्ही D400 घेऊन आलोय. भेटूया आपण नंतर परत. हॅलो गाईस. एवढा हॉर्न बघ ना, किती हॉर्न दाखवतो. सो गाईस आता आम्ही निघालो मुंबईला यायला परत. अशा प्रकारे आपली काय जर्नी चालू झाली आपण मुंबईला जायला. बघू मध्ये कुठे असा स्पॉट वाटला चांगला थांबण्यासारखा आम्ही थांबू. याला थांबवणार तुम्हाला मी दाखवणार. चला भेटू. गाईज आता आम्ही कर्नाळा खिंडला पोचलो आहे. तिकडे आहे बघा, ते बघा तिकडे. अरे झाड आला मध्ये. तिकडे तो डोंगर आहे. हा सो तो डोंगर तिकडे आहे. थांबवत आहे गाडी आम्ही. हा हे बघा दिसतंय. हे बघा कर्नाळा बर्ड सँच्युरी ही बघा. आम्ही विचार तर करत नाही आतमध्ये जायचा. ट्रेकिंगसाठी आहे बघा. इकडून रस्ता आहे. हा जो रस्ता दाखवला तुम्हाला इकडून असा आतमध्ये जाऊन तिकडनं असा बाहेर पडतो. तुम्ही तिकडे जाऊ शकता वरती वरती तिकडे. हां सो असं काय प्रकारे आहेत जागा तुम्हाला दाखवतोय. ज्यांना यायचं असेल त्यांनी या. कारण का रस्ता खूप सुंदर आहे सध्या तरी. आणि सध्या तरी म्हणजे रस्ता चांगलाच आहे इकडचा. नो हे काही हेच नाही बोलण्यासारखं रस्त्याबद्दल. सो आय प्रिफर यू शुड कम ओव्हर हियर. पावसाच्या टायमाला तरी या असं वाटतं. मग सांगू शकतोय. भेटते आपण नंतर वापस पनवेल में उतरणे रुकणे के बाद. सो गाईज आम्ही आता पनवेलला पोचलो आहेत. जस्ट मस्तपैकी चहा पिऊन झालं आहे. आता परत आम्ही इकडनं निघून घरी. आता घरी आता कुठे नाही थांबत. आता घरी. तो त्याच्या घरी, मी पण त्याच्या घरी, मम्मी माझ्या घरी. सो इथेच मी ब्लॉगला एंड करतो. मिलते हैं न्यू ब्लॉग के साथ जल्दी से जल्दी. तब तक के लिए बाय बाय.